यम्मी. यम्मी पप्पा काय भारी दिसतंय. त्याला काय खायला लागली? शेव. शेव खाते? हा. बर. अरे सर आपण शेवभाजी बनवूया का? हो चालेल ना, बनवूया ना. अगोदर विचार मम्मीने भाजी काय केली. मम्मी भाजी काय केली आहे? काहीच नाही केली अजून. बनवायची का मग शेवभाजी? चला मग आज आपण बनवूया चटपटीत शेवभाजी. चला मित्रांनो, तर आज आपण आता शेवभाजी बनवूया. जसं साराने सांगितलं आपल्याला. आपला पॅन छानपैकी गरम झालेला आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये पॅन छानपैकी गरम झालेला आहे. आपण याच्यामध्ये तेल टाकूया. आता आपण शेवभाजी बनवूया. तर त्या अगोदर आपल्याला एक मसाला बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर भाजून घ्यायचे. आपण याच्यामध्ये हे सुद्धा भाजून घेत आहे. म्हणजे खोबरं पण टाकू शकतो, पण आपण खोबरं न टाकता आपल्या जो आपला घरगुती घाटी मसाला आहे त्याच्यातच आपण बनवणार आहे. त्यासाठी खोबऱ्याची गरज नाही, कारण घाटी मसाल्यामध्ये ऑलरेडी खोबरं असतं. मित्रांनो, कांदा आता आपला भाजून झालेला आहे छानपैकी, थोडासा लालसर झालेला. आता आपण याच्यामध्ये लसूणाच्या पाकळ्या आणि अद्रक हे भाजून घ्यायचे असते. आता आपण कोथिंबीर पण थोडी टाकून थोडीशी परतून घेऊया. सर्व मसाला चांगला भाजून घेतलेला आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया आणि याला थंड होऊ देऊया. मग आपण याचं वाटण करून घेणार. मसाला थंड झालेला आहे मित्रांनो, आपण याला वाटण करून घेऊया. मित्रांनो, आता मसाला बनवून घेऊया. मसाला छानपैकी वाटून घेतलेला मित्रांनो. आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात. आपण सर्वप्रथम तेल टाकूया. तेलाचं प्रमाण थोडं जास्तच असतं या रेसिपीमध्ये. तेल चांगलं गरम होऊ. तेल गरम झालेलं मित्रांनो, थोडस आपण मोहरी टाकूया याच्यामध्ये. मोहरी नंतर थोडस जिरे टाकूया. आणि थोडा कढीपत्ता. आणि आता हा मोहरी जिरे छानपैकी भाजून झालेले, छानपैकी तडका झालेला. आपण मसाला टाकून घेऊया जो मगाशी वाटण केलं. छानपैकी भाजून घेऊया. मसाला जर छानपैकी भाजून घ्यायचा मित्रांनो. छानपैकी सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा. थोडंसं आपण याच्यात पाणी टाकून हा मसाला शिजून घेऊया. गरम पाणीच वापरायचं मित्रांनो. हा मसाला शिजून घ्या. पाणी पूर्ण आटवून घ्या. म्हणजे मसाला शिजेल. पूर्ण पाणी आटवलं की मसाला शिजून निघेल. पाणी सर्व आटलेलं आहे मित्रांनो. मसाल्याचं तेल सोडायला लागला. म्हणजे आपण मसाला छानपैकी भाजलेला आहे. आता अशा याच्यामध्ये आपण वाटणामध्ये याच्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊया. जे सुके मसाले असते. तर त्यासाठी आपण घेतलेला हळद, धना पावडर आणि हा आपला घाटी मसाला, जो आपण घरगुती मसाला आहे तो आपण वापरतो, तो आपण टाकतो. आणि आता हा सगळा आपण मिक्स करून घेऊया. मित्रांनो, मसाला आता छानपैकी भाजून झालेला आहे. याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढे रस्सा हवा आहे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं मित्रांनो. त्याला एक छानपैकी उकळी येऊ द्या. आपल्या
रस्त्याला उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये शेव टाकून घेऊया. आणि मित्रांनो, शेव नेहमी पण तुम्ही जेवणार असाल त्याच्या अगोदरच टाकायचं, हे गरम गरमच छान लागतं. तर आता आपण शेव टाकून घेऊया. छानपैकी उकळी येऊ द्या. त्याचबरोबर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, छानपैकी चुरून घ्यायची बारीक अशी, आणि कस्तुरी मेथी आणि वरून थोडासा गरम मसाला. बस अशा प्रकारे आपली तयारी देऊया. आणि मग तयार आहे आपली गरमागरम शेव भाजी. त्याचप्रमाणे कोथिंबीर, आपली आता तयार झालेली गरमागरम शेव भाजी सर्व करू. चला तर मग आता आपण गरमागरम शेवभाजी सर्व करूया. मित्रांनो, व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून आम्हाला टेस्ट सांगायला विसरू नका. चला.